किल्ला आहे वसई किल्ला 7 किलोमीटरवर, वसई चौपाटी Continue for 5 8 kilometers. किलोमीटर. आता झेंडा तिरंगा कसा फडकतोय मानाने शानाने. आज 75 वर्ष पूर्ण झालेले भारत स्वातंत्र्य. भारत माता की जय. आपण हे तिरंगा झेंडा बघितला, हे बघू शकता ती तटबंदी किल्ल्याची. 110 एकरमध्ये हा किल्ला वसलेला आहे, वसईचा किल्ला. या किल्ल्याचा तुम्ही हे काम बघू शकता किती मजबूत आहे बघा. वरती गवत आहे पूर्ण, ही तटबंदी आहे. वरती ताडीची झाडं बघू शकतात. तुम्हाला 1 मिनिटात दाखवतोय. पाऊस चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओ शूटिंग करायला अडचण येते. पूर्ण ताडी आहे वरती. हे बघा, आणि आपला हा तिरंगा. अशा पायऱ्या मारे. मित्रांनो, पावसामुळे काय व्हिडिओ वगैरे काय जास्त काढता येत नाही. आणि बघू शकता ही तटबंदी, ही तटबंदी. आणि हे वरती बघा ते काम कसं आहे. पूर्ण याच्यामध्ये आतमध्ये पाणी साचलं आहे मित्रांनो. गुडघ्या इतकं पाणी, म्हणजे जवळपास पाणी, भरपूर पाणी. हा हा, आता पाऊस झालेला आहे त्यामुळे किल्ल्यामध्ये पूर्ण पाणी पाणी झालं. तटबंदी हनुमान मंदिर आहे. हा बघा सगळं इथे प्रवेशद्वार आहे. ही मागे तटबंदी म्हणजे तो एंट्रीच आहे आपल्या इथे. एंट्री पॉईंट आहे मेन, मुख्य प्रवेशद्वार. इथून आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण गडाचा हा परिसर आहे. आतमध्ये गेल्यानं आपल्याला लेफ्ट साईडला गेलं की राईटला मारुती मंदिर आहे. मंदिर 1 मिनिट दाखवतो यांना असं. आणि आज पाऊस चालूमुळे सगळं काही आपल्याला इथे समजत नाही. हनुमान मंदिर आहे इथे. पूजा चालू आहे. आपण तिकडून त्या झेंड्यापासून इकडे आल्यानंतर हे बघू शकतो हा परिसर. आणि ह्या किल्ल्याचं एक आतमध्ये तिकडून आपण एंट्री केली. वरती आहे तसंच आपण वरती आलो तिथून. आणि असे वरती येऊन हे बघू शकतो तिकडे हा असं आहे झेंड्याचा, आपल्या तिरंगा झेंड्यासाठी इथे 15 ऑगस्ट 26 जानेवारी इथे झेंडावंदन होत असेल. आणि हा गडाचा वरची बाजू त्या साईडला तिथं पिंपळा झाडाखाली मारुती मंदिर आहे. अशा पद्धतीने हे नारळाची झाडं आहे, याच्यावर नारळी ताडीची वगैरे झाडं आहे. किल्ल्याच्या परिसरामध्ये आपण ही बघू शकतो केवढी मोठी तटबंदी आहे. तर तिकडे पण काहीतरी बांधकाम आहे. असा किल्ल्याचा परिसर खूप मोठा परिसर, 110 एकरमध्ये हा परिसर आहे. पाऊस चालू आहे, बघू आपण काय जाणं. आणि इकडे पण बांधकाम आहे मित्रांनो. इकडे आहे उतर शिड्या मार्ग होता का काय, गवत पूर्ण साचलेलं आहे याच्यावरती. इकडे आंब्याचं झाड, नारळी झाड भरपूर आहे. चला आपण जाऊ तिकडे. मित्रांनो हे बघा, हे इकडे जास्तच पाणी आहे. इकडे बघा, हे समोर बघा, हे ओढा तयार झालेला आहे. गुडघे इतकं पाणी. म्हणजे हा किल्ला जर बघायचा असेल तर तुम्ही उन्हाळ्यात या, कारण की पाणी भरपूर आहे. जास्त पाणी आहे या साईडने. जय शिवराय. आज आपण वसईच्या किल्ल्यावर आलो होतो. खूप उशीर झाल्यामुळे पाऊस पण चालू झालेला आहे. उशीर झाल्यामुळे आम्ही तुम्हाला बघू शकता तुम्ही दरवीस चिमाजी आप्पा स्मारक आहे. वसई विरार महानगरपालिकेने मस्त चांगलं स्मारक बांधलेलं आहे. ते आपल्या स्वराज्यामध्ये, हिंदू स्वराज्यामध्ये हा किल्ला आणला होता. आपल्या चिमाजी आप्पांनी, बाजीराव पेशवे यांच्या भावांनी, बंधूंनी हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील केला होता. त्यांच्या स्मृत्यार्थ, त्यांच्या स्मृत्यार्थीचे बघू शकता आपला चिमाजी आप्पांचा स्मारक मस्त भारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. शिवाजी आप्पा, बाजीराव पेशव्यांना मानाचा मुजरा. धन्यवाद. चला मित्रांनो आपण तिकडे बघू पुढे किल्ला. आपण शिवाजी आप्पाच्या स्मारकाजवळून आल्यानंतर इथे आपल्याला समोर बघायला भेटते. इथे पेशवेकालीन श्री नागेश्वर मंदिर आणि श्री वज्रेश्वरी देवी मंदिर ते 1740 मध्ये बांधलेलं आहेत. आणि हे बघू शकता की मागे एक मोठी वास्तू आहे, 2 मजली असू शकते वाडा. चला आपण तिकडे जाणार आहोत. समोर हे बघू शकता केवढी मोठी ही इमारत आहे. 2 मजली जवळपास इमारत होती वाटते. छान छान, एकच नंबर. आम्हाला मी मित्रांनो वाटलं तो छोटा हा असेल किल्ला, पण 110 एकरमध्ये किल्ला आहे. आणि ह्या किल्ल्याला पूर्ण दिवस द्यायला पाहिजे तरच आपल्या. आणि विशेष करून पावसाळ्यात येऊ नका, हिवाळा उन्हाळ्यामध्ये या. पावसाळ्यामध्ये असं जंगल वाढलेलं असतं.
बघू शकता ही इमारत कशी भारी छान आणि याच्यावर ते नक्षीकाम आहे ते पोर्तुगीज कालीन आहे आणि प्रवेशद्वार किती मोठमोठं आहे बघा. याच्यावर वरती बघा हे चर्च टाईपचं आहे. इथे आतमध्ये त्यांची ही इमारत आहे आता खूप पडलेली आहे. वरती ह्या खिडक्या वरचा 2 ताळी इमारत होती. हे बघा किती अतिसुंदर बांधकाम आहे. किती मोठं पिक्चरमध्ये बघितलेलं आहे आपण असे पण आता हे बघा किती ओरिजिनल बघू शकतात. पण याच्यावर झाडी गवत फार वाढलेले आहेत. आपले चिमाजी आप्पाकालीन त्याच्यात हे 2 हे कमळाचे पुष्प पण लावले वाटतं नंतर आपण जीर्णोद्धार केल्यानंतर. आणि मित्रांनो विनंती आहे की उन्हाळ्यात या. हे बघा किती मोठं आवड हवे आहे हे बांधकाम आहे मित्रांनो. किती मोठं त्यावेळेस किती सुंदर असेल हा. आणि याच्यामध्ये सगळं पाणीच पाणी. मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आलो वसई किल्ला. वसई किल्ला उल्हास नदीच्या मुखाशी वसलेल्या वसईचा किल्ला हा तिन्ही बाजूने अरबी समुद्राने वेढलेला आहे. काळ्या पाषाणात बनलेला दशकोनी किल्ला 110 एकरमध्ये पसरला आहे. किल्ल्याच्या प्रत्येक बाजूस बुरुजावर चौबाजूने तोफा बसवलेल्या आहेत. अंतर्गत भागात सीबंदीची खोल्या आणि कोठाऱ्याचे अवशेष आहेत. किल्ल्यात गिरजा घरे म्हणजे चर्चेस, घरे, गोदामे, धर्मशाळा, रुग्णालय, कारागृह, स्नानगृह, मंदिरे, न्यायालय अशा अनेक इमारती होत्या. किल्ल्याच्या मागील बाजूने कल्याण, ठाणे बंदरात जाण्यासाठी वाट आहेत. पोर्तुगीजांनी इसवी सन 1538मध्ये वसईला फॅक्टरी उभारली होती. इसवी सन 1532 साली गुजरातचा सुलतान बहादूर शहाने वसईच्या किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी केल्याचा उल्लेख आढळतो. इसवी सन 1534 साली पोर्तुगीजांनी वसईचा किल्ला ताब्यात घेऊन येथे नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. गव्हर्नर निन्नो डी कुन्हा यांनी इसवी सन 1536मध्ये नवीन वास्तू बांधून घेतल्या. इसवी सन 1539मध्ये श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसई किल्ला सर केला आणि त्याचे बाजीपूर असे नामांतरण करण्यात आले. 13 जून 1817 रोजी झालेल्या पुणे कराराने वसईचा किल्ला ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला. पोर्तुगीजाच्या ताब्यात वसईचा किल्ला सुमारे 204 वर्ष होता. या प्रदीर्घ काळात वसईने वैभवाचे दिवस पाहिले आणि मराठ्याच्या विजयाचा जरीपटकाही येथे फडकला. भगवा पताकाही ते फडकली. वसई किल्ला जहाजबंदीसाठी प्रसिद्ध होता. मित्रांनो हे बघू शकतात 1740मध्ये वज्रशौरी मंदिर आणि नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. तो काळ पेशव्याचा होता. त्यावेळी पोर्तुगीजच्या ताब्यात मुंबईपासून जवळजवळ दमणपर्यंतची गावे होती. मुसलमानापेक्षा प्रकाराने कडव्या असलेल्या पोर्तुगीजांनी प्रजेचा छळ सुरू केला. बाटवाबाटवी, आई बहिणीची आबरू घ्यावी असे अत्यंत असह्य अत्याचार सुरू होते. ही हकीकत पेशव्यांच्या कानी पडली आणि श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे आपल्या मराठा फौजपाटा घेऊन वसईच्या मोहिमेवर निघाले. जाता श्री वज्रेश्वरी देवीला नवस केला की जर तुझ्या कृपेने मी किल्ला जिंकला तर किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधेन. आणि श्री वज्रेश्वरी देवीची कृपा चिमाजी आप्पावर झाली. वसईच्या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकला. प्रजा सुखी झाली आणि चिमाजी आप्पांनी इसवी सन 1738 साली वसईचा किल्ला जिंकल्यावर देवीचा नवस बोलल्याप्रमाणे ऐतिहासिक वज्रेश्वरी देवीचे भव्य मंदिर बांधून आपला नवसाची नवसपूर्ती केली. प्रथम वसई किल्ल्यामध्ये लहानसे देऊळ आपण बांधले ते बघू शकतात. तेच हे पेशवेकालीन वज्रेश्वरी देवीचे मंदिर आणि नागेश्वर देवाचं मंदिर आहेत. आणि ज्या ठिकाणी देवाने श्रीमंत चिमाजी आप्पास दृष्टांत देऊन आशीर्वाद दिला ते भव्य दिव्य वज्रेश्वरी मंदिर येथे पेशवेकालीन श्री वज्रेश्वरी देवीचे ऐतिहासिक मंदिर बांधलेले आहेत. हे आपण बघू शकता. ते नागेश्वरांचं शिवमंदिर आहेत. येथे आतमध्ये तुम्ही कलश बघू शकता. एक छोटीशी गणपतीची मूर्ती पण वरती मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. आणि हे बघा वरती किती खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि ही वरती ह्या सभामंडपाचा जीर्णोद्धार नंतर करण्यात आलेला आहे 1954-52 साली. आणि हे बघा ही मागची साईट. इथे एक खाली शिवाचे चित्र पेंटिंग केलेले आहे. ते बघा हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो ह्या साईडला असे हे वरती हे सभामंडप नंतर बांधण्यात आलेलं आहे 1954-52मध्ये. मस्त खूप छान सभागृह आहे. सभागृहामध्ये आतमध्ये पूर्ण कंपाऊंडमध्ये नंदी आणि हे आपले वज्रेश्वरी मातेचं मंदिर. ते वज्रेश्वरी माता की जय. हे पेशवेकालीन वज्रेश्वरी मातेचं मंदिर आहे. फक्त सभामंडप नंतर बांधण्यात आलेलं आहे. त्या जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. बाय बाय. जय जाऊ जय. शकतात मित्रांनो नागेश्वर मंदिराचा हा कळस भव्य दिव्य असं हे मंदिर. आणि इकडे हा वज्रेश्वरी मातेचं मंदिर आहे. हे नंतर जीर्णोद्धार केलेलं आहे मंदिराचं. पण ओरिजिनल मंदिर हे आहे म्हणजे आतमध्ये. आणि हे बाकीचं सभामंडप हे नंतर
नंतर 1954-55ला जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे गावकऱ्याच्या वतीने. वरती आता शेड टाकलेलं आहे. आपण आता नागेश्वर मंदिराचं आणि वज्रेश्वर आईचं दर्शन घेतलेलं आहे, म्हणजे हर हर महादेव. तर आपण चालू आहे पुढे, बघू शकता या साईडला पण वास्तू आहे. मित्रांनो या साईडला आहे ना गाव आहे, हे आपलं किल्ला वसई किल्ला गाव म्हणून इकडे हे प्रसिद्ध आहे बघा. आणि तटबंदी हे बघा, हे गाव ह्या साईडला इकडे प्रवेशद्वार आहे, म्हणजे आत म्हणून जाता येतं. ह्या साईडला गाव आहे, इकडे तटबंदी आणि तिकडे गाव. मित्रांनो आपण हे बघू शकतो, हे इकडे मस्त बांधकाम आहे. इकडे पण चर्च जास्त प्रमाणात इथे चर्च बघू शकतो मित्रांनो, हे चर्च. इथे चर्च या किल्ल्यावरती चर्चचं प्रमाण भरपूर आहे. चर्च कारण की पोर्तुगीजाकडे असल्यामुळे हा किल्ला चर्च भरपूर बांधकाम आहे. किती आवडावे बांधकाम आहे मित्रांनो. इकडे बघू शकतात. इकडे काहीतरी बघू. पूर्ण पाणी आहे मित्रांनो इकडे. हे पूर्ण पाणीच आहे, पाणी. हां तेव्हा मित्रांनो तिकडे पूर्ण पाणी झालेलं आहे. ते आपले मित्र सांगतात तिकडे जाऊ नका, कारण इकडे आपण ते गाडी पार्क केलेली आहे. इकडे म्हणजे समुद्र वगैरे ते वसईचा खाडी वगैरे त्या रस्त्याने आपण इकडे आलेलो आहेत. आणि बघू शकता तिकडे हा प्रवेशद्वार, हा किती भव्य दिव्य असा प्रवेशद्वार आहे. वरती किती भारी. आणि ह्या साईडला बघू शकता हे मोठाली झाडं आहे. ही जी वेगळी झाडं आहे विदेशी झाडं आहे, आपल्या भारतात आलेली आहे. आपली झाडं नाही, विदेशी झाडं आहे. त्यांचं खोड बघा किती मोठं आहे. आणि हा बघा, चला आपण प्रवेशद्वारमधून एंट्री करू. इथे गणपतीचे वगैरे इथे मूर्ती वगैरे ठेवलेली आहे छोटीशी. हे बघा, प्रवेशद्वार. तर हे सगळं पाण्याचं आता नियोजन नाही, कारण की वापरत नाही, त्यामुळे पूर्ण पाणी वाहते याच्यातून. त्यावेळेस व्यवस्थित पाण्याचे. आणि हे लोखंडी हा दरवाजा, म्हणजे लाकडाच्याला जे लोखंड लावलेलं आहे ते आज पण इथे आपण बघू शकतो जीर्ण झालेलं आहे. इथे खाली माती लागलेली आहे. आता वरती ह्याला टेकू दिलं आहे, लाकडाचा टेकू दिला आहे मित्रांनो. चला आपल्याला उशीर होतो खूप. आणि यातमध्ये आल्यानंतर परत त्याला असं एक पुढे किती दरवाजा आहे. इथे पण पाणी वाहते. खूप सुंदर बांधकाम आहे मित्रांनो. इथे काहीतरी लिहिलेलं आहे HSBM साईडवरती दरवाजा. समोर आल्यानंतर आपल्याला इकडे एक लांब खांब दिसतोय लाकडी. दिनांक 1739 16 मे 1739 मराठ्यांनी पोर्तुगीजाविरुद्ध पराक्रमी व शौर्याने जंजिरे वसई किल्ला जिंकला. या मोहित मराठ्यांनी उत्तर कोकणातल्या अनेक ठिकाणी पोर्तुगीजची आरमारी जहाजे हस्तगत केली. त्यापैकी एका पोर्तुगीज जहाजाची भली थोरली ढोलकाठी आरमारी विजयाची आठवण म्हणून श्री हनुमंत मंदिरासमोरील हाच वसई विजयाचा स्मृतिस्तंभ आज 250 वर्षहून अधिक काळ विजयाची आठवण गौरवाने जपत आहेत. हा त्या बोटीवरचा जहाजावरचा हा त्यांचा डोलकाठी मित्रांनो ही बघू शकतात. आणि इथे आपले मारुतीरायाचे श्री हनुमंत मंदिर पेशवेकालीन स्थापना दिनांक 27 जुलै 1739 नरवीर सच्चिमाजी आप्पा पेशवे यांच्यावर झिंजेरे विजय वसई किल्ल्यावरील विजयाची स्मृती जपणारे गौरवशाली मंदिर खुद्द नरवीर चिमाजी आप्पा पेशवे व नरवीर मराठाच्या
मराठ्यांच्या उपस्थित स्थापन झालेले पेशवेकालीन मंदिर आहे मित्रांनो. हे बघा इथे आता बंद आहे ते, हे बघू शकतात. पण मारुतीरायाच्या मंदिरात दर्शन घेऊन नंतर बघू शकता हा मागचा परिसर, ही तटबंदी. इथेही खूप गवत वाढलेलं आहे, पाणी पण चालू आहे आणि ताडीची झाडं खूप प्रमाणात आहे. उन्हाळ्यात मित्रांनो तुम्ही या किल्ल्याला जर येत असेल तर उन्हाळ्यात या, कारण उन्हाळ्यात तुम्हाला व्यवस्थित हा किल्ला बघता येईल. कारण ह्या किल्ल्यामध्ये सध्या हे बघू शकता ते पाणी पूर्ण पाणी झालेलं आहे. पूर्ण शेतात पाणी शेतात म्हणजे एवढं नदी वाहते नाही, नदी ओढा वाहतोय तसं पाणी वाहतंय मित्रांनो. एवढं खूप मोठं बांधकाम आहे, खूप. खूप मोठमोठ्या इमारती आहे, चर्च आहे. 110 एकरचा हा किल्ल्याचा परिसर आहे मित्रांनो. मित्रांनो आपण तिथून त्या दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला मारुतीचे मंदिर आणि ते आपले डोलकाठी ते बघितल्यानंतर इथेही एक मोठं चर्च किंवा ही मोठी इमारत बघू शकतो. याच्यावर पण झाडं झुडपं वाढलेली आहेत. खूप म्हणजे भव्य दिव्य अशा इमारती बांधलेल्या आहेत इथे. याचा दरवाजावरचे नक्षीकाम ही इकडे ह्या साईडला बघू शकता तुम्ही, ती उंच अशी ही इमारत. हे बघा मित्रांनो ही कशी ही इमारत आहे. त्यावेळेस किती भव्य दिव्य असेल, किती छान असेल, सुंदर असेल. हा किल्ला परिसर भरपूर आहे आणि याच्यामध्ये अशी ही वेगवेगळी झाडं आहेत. सिंधीची झाडं किंवा ताडीची झाडं, हे पामची झाडं, ही वेगवेगळ्या प्रकारची इथं वृक्ष भरपूर आहे. जंगल झालेलं आहे एक प्रकारे. कारण मला उशीर झाला आहे. या किल्ल्यावर पावसाळ्यात येऊ नका, पूर्व पावसाळ्यात तुम्ही पूर्ण पाणीच आहे. त्याच्यावरती काहीतरी लेख लिहिलेलं आहेत इथे. 1 2 3 मजली बिल्डिंग आहे मित्रांनो. चला आपण आतमध्ये जाऊ. हा प्रवेशद्वार बघू शकता मित्रांनो कसा छान आहे, पण हे जरा वेली खूप वाढलेल्या आहेत. अरे आतमध्ये पाणी, जिकडे तिकडे पाण्याचं साम्राज्य, पाणी, झाडी, वेली. हे बघा हा हे खूप छान. वरती बघा हे बघा, हे शेत किती छान आहे. पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये दिसत नाही. इथे काहीतरी लिहिलेलं आहे, पोर्तुगल लिहिलं आहे. काय बांधकाम केलं आहे, खूप खूप मोठं बांधकाम. त्या साईडला पण काहीतरी बांधकाम आहे. ते वाडे पण सगळं गवताचं त्याचं साम्राज्य. हे भिंत, तटबंदी, खूप मोठं बांधकाम आहे त्यांचं. मच्छीसाठी ते बर्फ घेऊन चाललेले आहेत त्या गाडीतून. वसाई बंदर. आपण आता किल्ल्याच्या पाठीमागे आलेलो. त्या किल्ल्या पाठीमागे आपला हा बंदर आहे. बंदरसाठी बघा इकडे हे जहाज तिरंगा वगैरे दिसतं ते बघा.
हे बघा कसा हा नजारा, अखंड हा समुद्र आपला. जय जाऊ जय शिवराय. आज आपण वसईच्या किल्ल्यावरती आलो होतो. खूप उशीर आला होता तरी पण आपण किल्ला कव्हर केला, सगळं बघितलं. आणि पाणी रस्ता खूप खराब होता, पाऊस पण चालू होता, तरी आपण हा किल्ला व्यवस्थित बघितला, छान वाटला. आणि तुमच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. चला भेटू नंतर पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय. जय जाऊ जय शिवराय. हर हर महादेव. आणि हे बघा हा मागे आपला हा वसईचा बंदर आहे, इथून व्यापारी मार्ग आहे, दिसू शकतो सगळं. चला.